जय हरी शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा आपल्या 9व्या हप्त्याचा टाईम आलेला आहे. पण 8वा कोणाकोणाला आलेला आहे ते एकदा कमेंट करून सांगा. आता 9वा कधी येतोय हे आपल्याला बघायचं आहे. मात्र त्या अगोदर एक राज्य शासनानं काल शासन निर्णय काढलेला आहे कुंभमेळा 2027चा. आता या कुंभमेळ्यासाठी जो शासन निर्णय थोडक्यात तो बघू, नंतर आपल्या नमो शेतकरीचा बघू. म्हणजे तुमच्याही गोष्टी बऱ्याचशा लक्षात येतील, म्हणजे समजून घ्यायचा जा तुम्ही. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027च्या अनुषंगाने 25 कोटीच्या वर त्यापेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पास मान्यता देण्याबाबत असा हा शासन निर्णय 26 मे 2026चा आहे, म्हणजे कालचा. आता या शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ, परिशिष्ट ब, परिशिष्ट क मधील 25 कोटी व त्यापेक्षा अधिक खर्चाचे एकूण 68 पायाभूत सुविधा प्रकल्पांना व त्यासाठीच्या एकूण 6162.78 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे. आता त्यामध्ये परिशिष्ट आ मध्ये 44 प्रकल्प आहेत, त्यासाठी 3592 कोटी 30 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर परिशिष्ट ब साठी 1507 कोटी 28 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर परिशिष्ट क यामध्ये 8 प्रकल्प आहेत, यासाठी 1063 कोटी 20 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. असे एकूण 68 प्रकल्पासाठी 6162 कोटी 78 लाख रुपये हे कुंभमेळ्यासाठी खर्च करण्यात येते. याच्यावर आपलं काय मत नाही. कुंभमेळा हे देवाचं कार्य व्हायला पाहिजे आणि जोरात व्हायला पाहिजे. कारण त्याच्यामुळं बाहेर देशातले, बाहेर राज्यातले जे तिथं साधू संत किंवा कुंभमेळाले येणारे लोक यायला तिथं सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे, याच्यात काहीच दुमत असलं नाही पाहिजे. पण आता महत्त्वाचं आहे, शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनं सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान योजना. आता तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस या महासन्मान योजनेचा शासन निर्णय आला होता त्यावेळेस शेतकऱ्यांना 2000 रुपये, त्यामध्ये पहिला हप्ता वर्षातला एप्रिल ते जुलैमध्ये, त्यानंतर दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबर ते मार्चमध्ये तिसरा, असे एका वर्षामध्ये 3 हप्ते देण्याचं त्या शासन निर्णयामध्ये सांगितलं होतं. आता या अगोदर शेतकरी भावांनो 8वा हप्ता जो आलेला आहे आपल्याला ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025चा, मग आता त्याच्यानंतर डिसेंबर ते मार्चचा आपला 9वा हप्ता अजून आलेला नाही. मग आता हे तुम्ही विसरलेत का काय मला माहीत नाही, पण बरेच लोक आता ह्या गोष्टी मागच्या विसरून चाललेत. जसं याच्या अगोदरचे आपले बरेचसे पीक विमे रखडले ते आले नाही, आपण फक्त सध्या आता खरीप 2025ची वाट पाहलो. तसं या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आपल्याला या अगोदरच मिळणं गरजेचं होतं. म्हणजे याच्या पुढं आता एप्रिल ते जुलैच्या हप्त्याचा टाईम पिरियड चालू आहे, 9वा हप्ताच आणखी मिळालेला नाही. कुंभमेळ्याला किती बी खर्च द्या, पण हे जे काही शेतकऱ्यांसाठी योजना चालू केली आहे, शेतकरी वाट पाहलेत. आता शेतकऱ्यांच्या पीक पेरणीचा टाईम आहे, अवघ्या 8-15 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या वावरात पाऊस पडेल आणि कशी तरी त्या 2000ची थोडीफार का होईना, तसं म्हणा काही येत नाही तेवढ्या 2000, पण थोडीफार मदत त्या शेतकऱ्याला होत असती आणि तो हप्ता आणखी आलेला नाही. मात्र तो लवकरात लवकर शासनानं वितरित करावा अशी मी शासनाला विनंती करतो. मात्र तुम्ही ह्या गोष्टी विसरत जाऊ नका की आपला हप्ता राखाडलेला आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवत जा. आता यावर तुम्हाला काय वाटतंय हे छानपैकी कमेंट करा. माहिती आवडली असली तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करा. जय जवान जय किसान.